मित्रांनो, ही 7 पानं सप्त मातृकांचं प्रतीक आहे आणि ज्या ठिकाणी पाणी म्हणजे नदी असेल, कुठला पाणवठा असेल किंवा समुद्र असेल, त्या ठिकाणी सप्त मातृकांची पूजा केली जाते। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अर्नाळा कोळीवाड्यातील एका विवाह सोहळ्यातील उंबर बनवण्याची प्रथा, ती वाटण्यामागचा संकल्पना काय, तसेच जे विहिरीवरून जे नवरदेवाच्या अंघोळीसाठी पाणी आणलं जातं त्यामागच्या संकल्पना काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। मित्रांनो, आम्ही फक्त विवाह सोहळे कव्हर करत नाही आहोत, म्हणजे हल्ली कुठे विवाह सोहळा असला कोळीवाड्यात तर आम्हाला आवर्जून बोलावलं जातं, पण आमचा कन्सेप्ट आहे की आपले रीतिरिवाज पोचवणं आणि आमच्या कोळी लोकांच्या, कोळी बांधवांच्या भावनांचा आदर राखणे। आणि आजचा हा विवाह सोहळा ही उंबर काढण्याची, उंबर घराघरात पोचवण्याची संकल्पना, तसेच विहिरीवरून पाणी आणण्याची संकल्पना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघाच। नमस्कार मित्रांनो, मी आता अर्नाळा कोळीवाड्यात आहे आणि आता इकडे वडे काढायचं काम सुरू आहे। आणि मग मी सकाळी 6 वाजता येऊन गेलो इथे आणि जे वड्यासाठी काल रात्रीपासून पीठ भिजत घातलं होतं, तर ते वर यावं लागतं, म्हणजे त्याच्यामागे एक भावभावनांचा प्रश्न देखील असतो। म्हणजे एव्हाना हे वडे काढून व्हायला पाहिजे होते, पण जरा उशिरा झाला। मग त्यावेळेला देवतांना साकडं घालणं हा प्रकार आलाच।
एकीकडे वडे उंबर काढण्याची प्रोसेस तुम्ही बघितली असेल आणि हे सगळे गरम गरम काढल्यानंतर एका टोपल्यात काढले जातात आणि लगेच एका पिशवीत भरले जातात। मग ही कसली लगबग आहे मित्रांनो? तर ह्यामागची संकल्पना अशी की आपल्या गावातील आजूबाजूचे नागरिक आहेत ही सगळे हे पार्सल त्या प्रत्येक घरी पोचवलं जात आहे। ह्यामागची संकल्पना अशी की आपल्या घरामध्ये जे मंगल पवित्र कार्य होतं आहे त्या कार्यामध्ये आपले नातेवाईक आणि शेजारी जोडले जावेत, ही संकल्पना आहे। सप्तसरितांचं महत्त्व आपल्या सनातन धर्मात आहेत आणि आमच्या कोळीवाड्यामध्ये म्हणजे नवरदेव असेल किंवा नववधू असेल म्हणजे विहिरीवरून पाणी आणण्याचा एक विधी असतो आणि त्या पाण्याने त्यांना आंघोळ केली जाते आणि म्हणजे अक्षरशः पवित्र केलं जातं। आणि आता हा पाणी आणण्याचा सोहळा आहे आणि खास पाणी आणण्यासाठी मडकी आणि त्या मडक्यांची देखील पूजा होत आहे। तुम्ही बघू शकत असाल या व्हिडिओच्या माध्यमातून। ही सगळी आता त्या मावशी जरा गरम झालेल्या आहेत, उशीर झालेला आहे आणि आता इथून बँडच्या तालावर विहिरीवर पाणी आणण्यासाठी निघालेले। हाही एक वेगळा सोहळा। तुम्हाला एक सांस्कृतिक एकात्मता असेल म्हणजे आता आम्ही त्या विहिरीजवळ पोहोचलेलो आहोत आणि अगदी इकडे मरिया माते आहे आणि तिलाही मेणबत्त्या लावून तिचाही आशीर्वाद घेतलं जातं। हे अभावाने दिसणारं चित्र हीच सांस्कृतिक एकात्मता आमच्या कोळीवाड्याला एकत्र ठेवते। ते आता रांगोळी काढली जातात। आपण सप्तसरीत आता आणू शकत नाही पण एक त्याचं प्रतीक म्हणून आपण त्या विहिरीवर आलेलो आहोत आणि इथे या विहिरीच्या ठिकाणी रांगोळी काढलेले आणि सगळ्या नटून सजून तुम्हाला दिसत असतील। अगदी ती मडकी घेतलेल्या आहेत आणि आपल्या पारंपरिक कोळी वेशात हे सगळं पारंपरिक पद्धतीने सुरू आहे। त्यांचं असाधारण महत्त्व आपल्या सनातन धर्मात आहे आणि हे त्याचंच प्रतीक। मी मावशींना विचारलं की आता ही ज्या विहिरीच्या कठड्यावर किती पानं ठेवलेली आहेत तर 7 पानं। तर मित्रांनो ही 7 पानं सप्त मातृकांचं प्रतीक आहे आणि ज्या ठिकाणी पाणी म्हणजे नदी असेल कुठला पाणवठा असेल किंवा समुद्र असेल त्या ठिकाणी सप्त मातृकांची पूजा केली जाते आणि हे तुम्ही आमच्या अर्नाळा कोळीवाड्यातून थेट बघत आहात। 7 जणी ज्या सवाष्ण्या आहेत त्या सप्त मातृकांचं पूजा करतायत, त्यांचे आशीर्वाद या विवाह सोहळ्यावर असावेत म्हणून प्रार्थना केली जाते।
अगदी तुम्ही पाहू शकत असाल की अगदी त्या पानावर, विड्यांच्या पानावर देखील जे सप्तमातृकांचं प्रतीक आहे. म्हणजे कोळीवाड्यात खास म्हणजे एक मिनिट तुम्हाला दिसेलच की उंबर, ज्याला वडे म्हटलं जातं, अगदी त्याचाही नैवेद्य त्या सप्तमातृकांना दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, वैदिक काळामध्ये सुरुवातीला सूर्य, वरुण, इंद्र देवतांची पूजा व्हायची. तसेच सप्तमातृकांचीही पूजा व्हायची. पण ती सप्तमातृकांची नावं माहिती नसल्यामुळे कोळीवाड्यात त्यांना 7 बहिणी म्हणून पूजलं जातं. तर ह्या सप्तमातृका ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा आणि यांच्यासोबत गणेश तसेच भैरव ही संरक्षक देवतासुद्धा असते. विहिरीवरून जे आपण आता पाणी घेऊन आलो आणि सप्तमातृकांची पूजा केली आणि आता हे घरातल्या देवाऱ्याजवळ रात्रभर राहणार आहे आणि या पाण्यानेच उद्या नवरदेवाला अंघोळ घातली जाणार आहे. तुम्ही बघू शकत असाल की अगदी ह्या देवाच्या सान्निध्यात हे पाणी ठेवलं गेलेलं आहे. व्यस्त अशा वेळापत्रकातून घराघरात उंबर अर्थात वडे पोचवण्याची प्रथा कशी वाटली, तसेच विहिरीवरून पाणी आणणं ह्याला एक सनातनी परंपरा आहे, ज्या आपण सप्तमातृका म्हटलं जातात. ह्या कोळीवाड्यात आजही परंपरेने पुढे चालवल्या जातात. अशा परंपरा तुमच्या आजूबाजूला होत असतील तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला अवश्य कळवा. आणि अर्नाळा कोळीवाड्यातील ह्या विवाह सोहळ्यातील उंबर काढण्याची, त्यासोबत ती घराघरात वाटण्याची, तसेच विहिरीवरून पाणी आणण्याची प्रथा ही कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि मित्रांनो, असेच नवनवीन संस्कृती जपणारे व्हिडिओ जर पाहायचे असेल तर आमचं कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.